ने स्टेट को ऐसा कहा है कि 50,000 रुपए का एक्स ग्रेशिया जो है उन्हें दिया जाए। इसके ऊपर स्टेट की क्या भूमिका? नहीं, मुझे ऐसा किसी ने बताया कि उन्होंने बताया कि जिनका भी डेथ हुआ है पूरे देश में, तो उनको सेंट्रल गवर्नमेंट 50,000 रुपया देने वाली है, ऐसा सेंट्रल गवर्नमेंट ने वहाँ बताया, ऐसा मुझे सुनने को आया है। मुझे नहीं, उसमें अपने महाराष्ट्र में पुलिस डिपार्टमेंट के लोग पहले फील्ड पे थे, आप सबको पता है, और उसके बारे में हमने डिसीजन लिया था कि अगर पुलिस डिपार्टमेंट के लोग काम करते वक्त उनको किसी को कोरोना हुआ और उनकी डेथ हुई तो उनको 50 लाख रुपए मिलना चाहिए, वो महाराष्ट्र में चालू है। नंबर 2, अपने जो बड़े बड़े कॉरपोरेशन है उन्होंने खुद ने डिसीजन लिया, कोई कॉरपोरेशन ने 50 लाख का लिया, कोई कॉरपोरेशन ने 1 करोड़ का लिया। तो मुझे जो मालूमात है उसमें कोई कॉरपोरेशन ने 1 करोड़ भी देने का डिक्लेयर किया और वो देने के लिए शुरुआत की गई है। ऐसी आज की सिचुएशन है। दादा, गड्ढों को लेकर आपका सवाल पूछूंगा, क्योंकि पिछले 2 हफ्तों की अगर हम बात करें तो भिवंडी में एक ऐसा एक्सीडेंट हुआ जहां पे एक माँ और उसका लड़का जो बाइक पे थे, गड्ढे में उनकी गाड़ी चली गई, उसके ऊपर उसकी मौत हो गई। परसों की बात है, थाने के घोड़बंदर रोड पे एक युवक जो है वो बाइक पे था, गड्ढा अवॉइड करने की कोशिश में उसकी गाड़ी जो है स्किड ऑफ हो गई और उसकी मौत हो गई। अगर हम थाने की बात करें तो थाने के पूरे घोड़बंदर रोड पे पूरी ऐसे ही गड्ढे हैं, मुंबई के कई सारे रोड है वहाँ पे गड्ढे हैं। इसको लेके राज्य सरकार का MSRDC हो या फिर नगर पालिका हो, उन्हें जल्द से जल्द ये गड्ढे भरने के लिए या पॉटहोल रिपेयर करने के लिए कहेंगे? नहीं, हमेशा वो वैसे बताते ही है, लेकिन उसमें एक ऐसा डिसीजन लेना चाहिए कि अगर 1 साल पहले वो रोड हुआ और वो रोड का काम जिस कॉन्ट्रैक्टर ने किया है, जिस कंपनी ने किया है, और तुरंत एक बारिश में ही, एक सीजन में ही उसमें गड्ढे ऐसे हो गए, तो उनके खिलाफ उनको तो एक ब्लैकलिस्ट में डालना चाहिए। कभी भी उनको नया टेंडर मिलने की बिल्कुल बैन करना चाहिए। और अगर किसी की मौत हो गई तो उसी हिसाब से उनके ऊपर FIR दर्ज करनी चाहिए कि उन्होंने अच्छे क्वालिटी का काम नहीं किया, इसके कारण ये आदमी की डेथ हुई है, तो उसके खिलाफ उसी हिसाब से कानूनन कार्रवाई होनी चाहिए। कहा जा रहा है कि महाविकास आघाड़ी सरकार ने 3 मिनिस्टर्स की एक कमेटी बनाई जिनकी रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है कि पिछले सरकार नहीं, ऐसा कुछ नहीं। मुझे तो आज ने आपने ऐसा नहीं होता कभी। कर्जतच्या नगराध्यक्षांचा आज पक्षप्रवेश झाला, आगामी काळात आणखी पक्षप्रवेश होणार आहेत का? मागच्या काही दिवसांमध्ये काही आमदार भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा हे का कुठलाही पक्ष म्हणजे आमचाच नाही, सगळेच पक्ष आपापल्या परीनं आपला पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। एखाद्या पक्षाच्या संदर्भातलं वातावरण तिथं त्या भागामध्ये चांगलं असेल तर त्या भागातली लोक त्या पक्षाकडे आकर्षित होतात। त्या भागात त्या पक्षाचं नेतृत्व कोण करतंय, त्याच्यातनं स्थानिक स्वराज्य संस्थेची परिस्थिती काय राहणार आहे असाही अंदाज घेतला जातो। आता रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत, नवीन आमदार आहे। 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं तिथं तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे एकेकाळी असणारा भाजपचा बालेकिल्ला, कारण अनेक वर्ष तिथं लोखंडे आमदार सदाशिवराव लोखंडे निवडून आलेले होते आणि त्याच्यानंतर तिथं 2 वेळेला राम शिंदे साहेब निवडून आलेले होते, परंतु एक तरुण उमदा आमदार या नात्याने रोहित पवारांचं जे काम चाललेलं आहे त्याच्यातून तिथं एकदम राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्या भागातले अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो। ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाहीये त्या राज्यांमध्ये जे राज्यपाल आहेत ते कुठेतरी उडवलेल्या हत्तीसारखी भूमिका पार पडतात अशी टीका सामनात न करण्यात। तशा प्रकारे आजपर्यंत नेहमीच अशा प्रकारची चर्चा होत असते। वास्तविक राज्यपाल महोदय एक मानाचं, आदराचं अशा प्रकारचं एक स्थान आहे आणि मी आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय। ते आम्हाला शपथ देतात, त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये माझ्यासारख्यांनी काही बोलणं मला योग्य वाटत नाही। बताया जा रहा है सोमैया जो एलिगेशंस लगा रहे हैं खासतौर पे एनसीपी के नेताओं पर, आपके खिलाफ भी उन्होंने एलिगेशन लगाया था जगदीश्वर शुगर मिल को लेकर, तो क्या ये बीजेपी के नेताओं की कुछ सोची समझी रणनीति नजर आ रही है? मुझे उसके बारे में किसी ने मालूमात दी नहीं, लेकिन मेरा इतना ही कहना है
किसी की अगर गलती हुई होगी तो उसके बारे में इंक्वायरी होनी चाहिए, उसके बारे में प्रूफ देना चाहिए और इंक्वायरी भी होनी चाहिए, और क्या सच है क्या झूठ है वो लोगों के सामने आना चाहिए। सदा कोरोना के आंकड़े जो है वो महाराष्ट्र में कम हो रहे। कल बताया गया है कि हर डिस्ट्रिक्ट में 5% से कम पॉजिटिविटी रेट है, फिर भी महाराष्ट्र में अगले 10 दिनों तक एक काइंड ऑफ हाई अलर्ट पे रखा गया है। क्योंकि 2 तारीख को उसके बारे में हम डिसीजन लेने वाले हैं। गणेश विसर्जन होने के बाद बहुत से लोग इकट्ठा होते हैं गणेश विसर्जन के दिन, और वो उसके बाद के 8-10 दिन बहुत इंपॉर्टेंट रहते हैं। पिछला रिकॉर्ड आपने देखा तो उस रिकॉर्ड में गणेश विसर्जन होने के बाद ही अपने यहाँ कोरोना बढ़ा। क्यों बढ़ा? गैदरिंग होता है, गैदरिंग में लोग बहुत इकट्ठा होते हैं और ज़्यादा लोग इकट्ठा होने के बाद ये कोरोना बढ़ जाता है, ऐसा पिछला अनुभव है। इसीलिए हम 2 तारीख तक सब देख रहे हैं। कल तारीख अभी 22 थी, नेक्स्ट कैबिनेट हमारी 29 या 30 के जो भी सीएम साहब को सुटेबल डेट लगेगी तब होगी। ज़्यादा करके वो वेडनेसडे को लेते हैं, लेकिन कभी कभी ट्यूसडे को भी लेते हैं, कभी थर्सडे को भी लेते हैं, वो उनका अधिकार है। तो वो एक हफ्ते के बाद और भी हमें पता चलेगा कि क्या एग्जैक्ट पोजीशन है, उसके बारे में उसके बाद हम कोरोना के बारे में डिसीजन लेकिन आंकड़े लेंगे। बढ़ते हैं तो निर्बंध वापस से लगाए जाएंगे। जब रिकॉर्ड हमारे सामने आएगा उसके बाद हम डिसीजन लेंगे, क्योंकि अभी कुछ भी स्टेटमेंट किया तो तुरंत लोगों में एक घबराहट फैली जाती है। अरे अजित पवार ने आज ऐसा स्टेटमेंट किया, मुझे वैसा स्टेटमेंट बिल्कुल नहीं करने का। एक हफ्ते के बाद उसके बारे में हम उस डिपार्टमेंट के सब लोगों के साथ बात करेंगे, क्या हर डिस्ट्रिक्ट की पोजीशन क्या है वो सब देखेंगे और उसके बाद डिसीजन। बच्चों के स्कूलों को लेकर कुछ निर्णय हुआ है? दिवाली बच्चों के स्कूल के बारे में बीच में सीएम साहब ने ऐसा बताया था कि हम दीपावली के बाद हम डिसीजन पॉजिटिव लेंगे, यानी उन्होंने शुरू करेंगे ऐसा नहीं बताया, लेकिन वो बोले कि हम दीपावली के बाद लेंगे, क्योंकि ये गणेश विसर्जन के बाद नवरात्र है, नवरात्र के बाद दसरा और दीपावली है। दसरा दीपावली नवरात्र में भी लोग बहुत इकट्ठा होते हैं, आपको मालूम है, अलग अलग प्रोग्राम चलते हैं। तो वो सब होने के बाद दीपावली खत्म होने के बाद स्कूल शुरू किया तो ठीक रहेगा, ऐसा उनका इरादा होगा, ऐसा मुझे लगता है। शाळांच्या संदर्भामध्ये साधारण 2 ऑक्टोबरच्या दरम्यान कॉलेजेसचे काही कोर्सेस, कॉलेजेसमधली मुलं 18 वर्षाच्या पुढचीच असतात, तिथं 2 वॅक्सिन जर मुलांनी घेतलेले असले आणि तिथल्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनी पण 2 वॅक्सिन घ्यावेत। आपण मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे। आता काल आम्ही बघितलं काही ठिकाणी तर 8-8 दिवसाचं वॅक्सिन शिल्लक राहतंय, पण पुणे मुंबईमध्ये रोज साधारण 1 लाख वॅक्सिनेशन केलं जातंय आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना लसीकरणाचा प्रोग्राम दोन्ही वॅक्सिनचा पूर्णत्वाला न्यायचा आहे। तो पूर्णत्वाला गेला की 2 तारखेपासून 2ची परिस्थिती ऑक्टोबरची बघायची आणि ती जर आपल्याला योग्य वाटली तर हे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांना काही नियमावली लावून कॉलेजेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या करता काही निर्णय घेता येऊ शकतो मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने। आणि स्कूलच्या बाबतीत कारण अजून लहान मुलांचं वॅक्सिन मीडियामध्ये वाचायला मिळतंय, ऐकायला मिळतंय किंवा वॅक्सिन निघालंय आणि आता त्याला परवानगी मिळणार आहे, WHO परवानगी दिली किंवा तिथल्या केंद्र सरकारने परवानगी दिली, त्या देशाने परवानगी दिली, तसं जर आलं तर मग मात्र आपण मुलांना स्कूलमधल्या वॅक्सिन दोन्ही देण्याचा अग्रक्रमाने प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला दिवाळीच्या नंतर स्कूल करणं सोयीचं व्हावं। अशा प्रकारचं साधारण मानसिकता राज्य सरकारने ठेवलेली आहे। त्यांना जे योग्य वाटतं तो करण्याचा अधिकार आहे। त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल माझ्यासारख्यांनी
टीका टिप्पणी करणं योग्य नाही. पण म्हणजे केंद्र सरकार राज्याला कुठले सहकार्य करत नाही, एम्पिरिकल डेटामुळे जे राजकीय आरक्षणचं नाही, हे आपलं राज्याचं आहे का? हे पूर्ण देशाचा प्रश्न होता का नाही? सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडत असताना एकंदरीत देशाच्या संदर्भातलीच भूमिका त्या बद्दलची त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यात बरंच काही त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलं गेलंय अशी ऐकू बातमी आहे. अजून ॲफिडेव्हिट आमच्या वाचण्यात नाही किंवा आम्हाला ॲडव्होकेट जनरल किंवा विधी व न्याय खात्याने किंवा संबंधित विभागांनी, समजा आमचा नगरविकास असेल, ग्रामविकास असेल, की ज्यांच्याकडनं निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत असतात, त्या सगळ्यांशी आम्ही बोललो. ते म्हणले की आम्ही पण ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण एक आहे, काही जण म्हणतात की केंद्र सरकारने आपल्या स्वतःची जबाबदारी झटकून टाकलेली आहे असं ऐकायला मिळतं. त्या ॲफिडेव्हिटच्या जे ॲफिडेव्हिट दिले त्या ॲफिडेव्हिटचा अर्थ तसा पद्धतीनं निघू शकतो. हे मात्र बोललं जातं. ही वस्तुस्थिती आहे की नाही ही खऱ्या अर्थाने ॲफिडेव्हिट वाचायला मिळाल्यानंतरच आपल्याला कळेल. दादा, सहकार विभागाने मुंबई बँकेची चौकशी लावली आणि आता प्रवीण दरेकर म्हणतात की पुणे जिल्हा बँकेचे आपल्याकडे पुरावे आणि आपण ते ईडी आणि इन्कम टॅक्सकडे दिलं. हो का? प्रत्येक संस्थेच्या बद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार याबद्दलची इन्क्वायरी त्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत करू शकते. कुणाला जर वाटत असेल तर त्यांनी त्या संदर्भातली तक्रार संबंधितांच्याकडे करावी. ती तपासली जाईल. त्या तक्रारीत तथ्य असेल तर ज्यांनी चुका केल्यात त्यांच्यावर ॲक्शन होईल. जर तथ्य नसेल तर बाबा ह्याच्यात आम्ही चौकशी केली, ह्याच्यात कुठल्याही प्रकारे चुकीचं काही आम्हाला आढळलेलं नाही असं येईल. सर, पण किरीट सोना साखर कारखान्यांचा विषय काढतात, आता दरेकर पुणे बँकेचा विषय काढतात. भाजपा नेमकी काय इशारे देऊ शकते? हे बघा, प्रत्येकाला आता ते त्या पक्षाचे असल्यामुळे तुम्ही त्याला पक्षाचं लेबल लावून तसा प्रश्न विचारू शकता. अनेक जण माहितीच्या अधिकारात पण माहिती काढत असतात. तुम्हाला उद्या माहिती कोणाची पाहिजे असेल तर माहितीच्या अधिकारात तुम्ही माहिती काढू शकता. आणि तुम्हाला काही वाटलं तर PIL तुम्ही करू शकता, तक्रार पण करू शकता. पब्लिक लिटिगेशन म्हणजे काही असेल इंटरेस्ट लिटिगेशन तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. फक्त त्याच्यात तथ्य असलं पाहिजे, पुरावा असला पाहिजे. आणि जर त्याच्यात काही आढळलं तर समोर ये, नाही आढळलं तर बाबा ह्याच्यात काही नाही, क्लीन चिट मिळेल, अशा पद्धतीने चालतं. आता हे राजकारण आहे का काय आहे हे मीडियानी ठरवायचं. कारण मीडिया अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची. तेव्हापासून मीडिया अनेक पिढ्या हे सगळं राजकारण जवळनं बघतोय. काहींची सत्ता येत असती, काहींची सत्ता जात असती. कोण रुलिंग पार्टी म्हणून काम करतं, कोण ऑपोजिशनमध्ये त्या ठिकाणी काम करत असतं. अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आत्ता मात्र ह्या सगळ्या गोष्टीला खूप म्हणजे अगदी ऊत आलाय असं म्हटलं तर हरकत नाही. पण तो अधिकार आहे, हे कोणी हे करू शकत नाही. तुम्ही मुंबई पुणे प्रवास करता, एकूणच राज्यातली परिस्थिती बघितली तर रस्ते पूर्ण खड्डेमय झालेले आहेत. काय झालं ते? रस्ते मी तर पुणे मुंबई करतो, मला कुठंच खड्डा आढळला. त्या रस्त्यावर नाही आहेत, पण तुम्ही म्हणजे बाकी इतर बघितलं त्याच्या संदर्भात तुमच्या वाचनात आलं असेल, हायकोर्टाने मुंबई गोवा रस्त्याच्या बद्दलची काही स्पष्ट निर्देश, आदेश हे दिले गेलेले. नॅशनल हायवे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय त्याच्याबद्दलचे दिलेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा जिथं कॉन्क्रीटचे रस्ते नसतात तिथं खड्डे होतात. अशा प्रकारचा आपला पाठीमागचा अनुभव आहे. रस्त्याच्या मध्ये दोन्ही बाजूला पडणारं पावसाचं पाणी, स्ट्रॉंग वॉटर ज्याला आपण म्हणतो, ते जाऊन येण्याच्या करता, ते वाहून जाण्याच्या करता जी पाईपलाईन आहे त्याची जर व्यवस्थित व्यवस्था केली तर हे प्रश्न निकाली निघतात. म्हणजे प्रश्न पुढे येत नाही. किंवा क्वालिटी खराब असली तरी हे प्रश्न निर्माण होतात. आणि हे अनेक वर्ष काही काही भागामध्ये घडते. मला आठवत आहे की पुणे मुंबई रस्ता केला त्यावेळेस वाशीचा आपला टोल आहे, वाशीच्या टोलपासून पनवेलपर्यंत एक्सप्रेस हायवेला लागेपर्यंत डांबरी रस्ता होता. तिथेही प्रचंड खड्डे पडायचे. पण नंतर तो रस्ता कॉन्क्रिटीकरण केला. आता तिथे एकही रस्ता हे खड्डा पडलेला दिसत नाही. त्याच्यामुळे आता मात्र
मला अशी माहिती मिळालेली आहे आणि मी पण बघतोय की PWDनं रस्ते कशा क्वालिटीचे केले पाहिजेत ह्याच्याबद्दलचे काही नवीन नॉर्म्स घेतलेले आहेत. पण ते घेतलेले असताना देखील मधी बघा एक पालखी मार्ग आहे तिकडच्या भागातला, बीड जिल्ह्यातला, मराठवाड्यातला, त्याला तर एवढी मोठी प्रचंड कॉन्क्रीटचा असताना भेग पडली होती. आता त्याच्यात संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा दिसतोय, संबंधित इंजिनियर लोकांचा म्हणजे ज्याच्या देखरेखीखाली तो रस्ता व्हायला पाहिजे त्याचा हलगर्जीपणा दिसतोय. त्यांच्यावर ऍक्शन घेतली गेली पाहिजे. आता उद्याच्याला माझे 2 कार्यक्रम नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर पुणे शहरामध्ये आहेत. मी त्यावेळेस गडकरी साहेबांना म्हणजे आमची भेट होईलच, त्यावेळेस मी गडकरी साहेबांच्याही कानावर घालणार आहे आणि राज्याच्या संदर्भामध्ये दोघं डिपार्टमेंटच्या अंडर ही कामं होतात, एक रस्ते विकास महामंडळ आणि एक PWD डिपार्टमेंट आणि इव्हन ग्रामविकास खात्याच्याही अंडर पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा 3054 वगैरे अशी कामं होत असतात. तर तिथं हसन मुश्रीफ या तिघांना पण सांगून आम्ही सचिव लोकांना पण सांगू की बाबा हे प्रत्येक वेळेस ये रे माझ्या मागल्या ते खड्डे पडतात, मग कोणी खड्ड्याचे फोटो काढतं, कोणी त्या खड्ड्यात एक झाड लावायचा प्रयत्न करतं वगैरे वगैरे. आंदोलन करणारे आंदोलन करणार, जर खड्डाच नाही पडला तर मग त्यांना आंदोलन करण्याची वेळ पण येणार नाही. ती वेळ येऊन न देण्याचं काम त्या कॉर्पोरेशन, कारण बरेचसे रस्ते कॉर्पोरेशनच्या हद्दीतले कॉर्पोरेशनमध्ये असतात. पण काही ठिकाणी आता मुंबई जर बघितलं तर मुंबईचा प्रश्न MMRDA पण आहे, आपलं स्वतः मुंबई महानगरपालिका पण आहे, त्याच्यामध्ये PWD पण आहे, त्याच्यामध्ये रस्ते विकास रस्ते विकास MSRDC हे पण आहे. असे 5-6 एजन्सी तिथं काम करत असतात आणि त्यावेळेस मग मात्र नक्की नागरिकांना कळत नाही हा रस्ता कुणाचा. असाही काही नॅशनल हायवेशी पण संबंधित असतात. असं सगळं आहे. सवाल एक ज्या पद्धतीनं भाजप अटॅकमध्ये महाविकास आघाडी त्या संदर्भात काही कारण की असं गोष्टी म्हणाले होते की माझ्या सहकार्यानं म्हटलं की आपण त्यांना प्रस्तुत दिलं पाहिजे. 3 मिनिस्टरची काही कमिटी आपण नाही, त्याच्या संदर्भातलं असलं काही कधी होत नाही. त्याच्या उद्याच्याला कुणाची जर तक्रार आली तर तक्रार आल्यानंतर त्याच्या संदर्भातली चौकशी होईल ना. जर कुणी तक्रार दिली त्याच्यात पुराव्यानिशी तक्रार दिली, नुसती तक्रार देण्यात पण अर्थ नाही. पुराव्यानिशी तक्रार दिली तर राज्य सरकार ACB मार्फत, EOW मार्फत, पोलीस विभागामार्फत, CID मार्फत अशा पद्धतीच्या इन्क्वायरी करू शकतं. आणि केंद्राच्या अखत्यारीतल्या संस्था म्हणजे CBI आहे, ED आहे, केंद्राच्या अखत्यारीतल्या एजेंसीज त्यांच्याकडे तक्रार आली तर चौकशी करू शकतो. कल सुप्रीम कोर्ट में सेंटर ने कहा है कि के दिन अमित शाह के साथ मुलाकात करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री. नक्सलग्रस्त इलाके सभी मुख्यमंत्री नहीं मुलाकात करेंगे, यानी मीटिंग बुलाई है इसीलिए मुलाकात करेंगे. पूरे देश में जहाँ जहाँ नक्सलवाद है उस स्टेट के चीफ मिनिस्टर को मीटिंग के लिए बुलाया है. और मीटिंग के लिए तो अपने महाराष्ट्र में भी आप देखते हैं गढ़चिरौली उस एरिया में चंद्रपुर ऐसे नक्सलवाद कैसा वहाँ चलता है, इसीलिए वो जाने वाले हैं, वो मीटिंग अटेंड करने वाले. हाल फिलहाल में ही एक बड़ा नक्सली कैंप जो है उसको बस किया गया था. बड़े पैमाने पे एमिनिशन वहाँ पे जो है वो C60 जो टीम है उसे मिले थे. तो क्या इस मीटिंग में महाराष्ट्र और फंड्स सेंटर से मिले इसके लिए मांग करेंगे? उसके बारे में चीफ मिनिस्टर साहब के अध्यक्षता में हमारे होम मिनिस्टर, हमारे चीफ सेक्रेटरी, हमारे एडिशनल SS होम और बाकी सब DG हो, कमिश्नर हो, बाकी अलग अलग ऑफिसर, टॉप के ऑफिसर सबकी मीटिंग CM साहब ने ली थी. उस दिन मैं भी वहाँ ही था, वर्कशॉप ही मीटिंग उन्होंने ली थी. उन्होंने सब मालूमात करके ली है और जो भी इशू वहाँ रखने चाहिए और उसमें से केंद्र ने मदद करनी चाहिए, तो महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर के नाते हमारे चीफ मिनिस्टर रखने वाले हैं.